हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आपल्याला कल्पना आहेच की आपण आपल्या आचार्य 90 FM वरती एक आगळा वेगळा उपक्रम सध्या घेऊन आलेलो आहोत. अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आपण आपल्या आचार्य 90 FM वरती राबवत आहोत. आणि त्यामध्ये आपण अहिल्याबाईंचं एकंदरीत जीवनचरित्र कसं होतं, त्यांनी कशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा सामना केला आणि कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे बदल घडत गेले, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेत आहोत. आणि आज माझ्यासोबत, अर्थात तुम्ही ज्यांना दररोज ऐकता अशा आपल्या आचार्य 90 FMच्या आरजे, स्वतः कवयित्री, लेखिका आणि निवेदिका आरजे तेजस्विनी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तेजस्विनी मॅम, आपल्याच हक्काच्या ठिकाणी तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू कोमल. येस, तर आपण आतापर्यंत वेगवेगळे मुद्दे किंवा वेगवेगळे विषय पाहिले, तर अहिल्याबाईंचं एकंदरीत जीवन जे कसं होतं याचा अनुभव आणि याची प्रचिती आपल्याला या कार्यक्रमातून येतच आहे. परंतु वैयक्तिक आयुष्यात कितीही दुःख कोसळली तरीही त्यांना खंबीरपणे सामोरं जात कुशल नेतृत्व करणारी ही व्रतस्थ राणी. कुटुंबातील सुमारे 23 जणांचे मृत्यू त्यांनी पाहिले. कर्तव्य दक्ष असणाऱ्या अहिल्याबाईंनी मुलाचा बेजबाबदारपणा, पदफैलीपणा सुद्धा त्यांना पाहावा लागला. स्वतः सती जाण्यापासून सासऱ्यांनी रोखले, पण त्या स्वतः त्यांच्या मुलीला सती जाण्यापासून थांबवू शकल्या नाहीत. वैयक्तिक पातळीवर सगळ्या भावनेतून जणू अहिल्यादेवी विरक्त झाल्या होत्या आणि शिवभक्तीत रोजच्या जीवनाची त्या प्रेरणा घेत होत्या. म्हणजे इतकं सगळं होत असूनही त्यांनी, अर्थात अहिल्यादेवींनी आपल्या सगळ्या लोकांसमोर एक आदर्श उभा केला. आणि आजचा जो लेख आहे, जो आरजे तेजस्विनी आपल्या समोर इथे सांगणार आहेत, तोही त्यालाच अनुसरून आहेत. तर अहिल्याबाई एक जाज्वल्य आदर्श. मी आरजे तेजस्विनी यांना विनंती करते की त्यांनी जे काही अहिल्यादेवींचे हे विचार आहेत ते आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवावेत. आणि खरं तर मी सुरुवातीला आभार मानते आपल्या आचार्य 90 FMच्या सगळ्या टीमचे. आणि आपण किती समोर असून हा कार्यक्रम सादर करतोय आणि आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांच्याविषयी आपल्याला कार्यक्रम सादर करायला मिळतोय. आणि आपल्या आचार्य 90 FMच्या व्यवस्थापनाने आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. खरंच. आता लेखाला सुरुवात करते. अहिल्याबाई एक जाज्वल्य आदर्श. बहुतेक सारा समाज हा चालू परिस्थितीप्रमाणे विचार करणारा असतो. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याचे द्रष्टेपण फार कमी लोकात असते. स्त्रीला तर समाजाची खूपच बंधने पाळावी लागतात, त्यामुळे तिच्या कर्तृत्वाला मर्यादा येतात. पण 300 वर्षापूर्वी जन्मलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं कर्तृत्व हे स्त्रीमध्ये पण असलेल्या अमाप शक्तीला प्रकट करणारं ठरलं. जेव्हा स्वसुखाचा विचार न करता केवळ समाजाच्या कल्याणासाठी जीवन वाहिलं जातं, तेव्हाच हे कर्तृत्व घडतं. अहिल्याबाईंमुळे एक स्त्री अखिल समाजाचे कसे खंबीर नेतृत्व करू शकते, कुठल्याही आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊ शकते, याचा परिपाठ आपल्याला मिळतो. त्यांच्यातल्या द्रष्टेपणामुळे आजच्याही काळात त्या आपल्यासाठी जाज्वल्य आदर्श ठरलेले आहेत. त्यांच्यातली मातृत्व शक्ती एवढी विशाल की त्या केवळ आपल्या अपत्यांची माता न होता साऱ्या समाजाची माता झाल्या. त्यांच्या काळात विशेषतः राजघराण्यातल्या स्त्रीने विधवा होता सती गेलं पाहिजे हा कडक दंडक. तो स्त्रीचा पुण्यधर्म असे समाज मानत होता. पण त्या धर्मपालनापेक्षा समाजसेवाचा धर्म मोलाचा हा विचार अहिल्याबाईंनी केला. आता आपल्या रयतेसाठी तुला जगलं पाहिजे हे आपल्या सुधारक मताच्या सासूश्व शुरांचे बोल त्यांना पटले. त्यामुळे होणाऱ्या लोकनिंदेला सहन करून त्या सती गेल्या नाहीत. त्या काही स्त्री शिक्षणाला फारसं महत्व नव्हतं, पण अहिल्याबाई गणित, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्रापासून शस्त्र चालवण्याचाही शिक्षणातही प्रवीण झाल्या. त्या डोक्यावर कायम पदर घ्यायच्या, पण पडद्याआड त्या कधी राहिल्या नाहीत. त्यांनी मंदिरांचं, धर्मशाळांचं, अन्नछत्रांचं नुसतंच काम केलं नाही, तर ते कायम सुस्थितीत राहावं अशी व्यवस्थाही केली. या लोकमातेने कुटुंबाच्या सुरक्षेपेक्षा जनतेच्या सुरक्षेसाठी धाडसी निर्णय घेतले. त्या कर्तव्य कठोर होत्या, पण गुणग्राहक पण होत्या. कलेला दाद देणाऱ्या होत्या. त्यांच्या ओंजळीतून लोकहितास्तव लाखो मोहरांचं दान दिलं गेलं, पण त्या ओंजळीत स्वतःसाठी मात्र केवळ शिवलिंगच ठेवलं. आपल्या राज्यातल्या मुत्सद्दी अधिकारी लोकांवर तर अहिल्याबाईंची बारीक नजर होतीच, पण आपल्या राज्याबाहेर असलेल्या राजकारणाचीही त्यांना जाण होती. म्हणूनच गंगोबा तात्या चंद्रचूडांनी राघोबा दादांशी बांधलेलं संधान त्यांना लगेच कळलं आणि येणाऱ्या प्रसंगाला समर्थपणे तोंड द्यायला त्या सिद्ध झाल्या. शिंदे, होळकर, पवार या सर्व मराठी सरदारात एकवाक्यता असावी, त्यांनी सर्वांनी मिळून परकीय आक्रमणाला तोंड द्यावं असा अहिल्याबाईंचा प्रयत्न असायचा.
म्हणजेच केवळ आपल्या राज्याचाच विचार न करता राष्ट्राचा विचार त्या करीत होत्या. त्या प्रजेकडून अशा रीतीने महसूल गोळा करत की प्रजेला त्याचं ओझं वाटू नये. म्हणूनच प्रजेवर केलेली जुलूम जबरदस्ती त्यांनी मुळीच सहन केली नाही. त्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या असूनही दीन दुखितांची सेवा करताना वैयक्तिक पूजा अर्चा बाजूला राहिली तरी त्यांना ते चालत असे. म्हणजेच त्यांची धार्मिक वृत्ती ही मूर्तीपूजेपुरती सीमित नसून मानव सेवा हीच ईश्वर सेवा होय असं त्या मानत होत्या. स्वतः सद्गुणांची खाण असूनही अहिल्याबाईंना आपली कोणी अधिक स्तुती केलेली आवडत नव्हती. सुप्रसिद्ध शायर अनंत फंदी हे अहिल्याबाईंना भेटायला आले तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना केवळ शृंगारिक वर्णात आपली प्रतिभा खर्च न करता वीरांच्या शौर्याचं, समाज सुधारणेचे पोवाडे गाऊन तरुणांची राष्ट्रभक्ती जागृत करायला सांगितलं. तेव्हा अनंत फंदींनी लगेच समाजाला मार्गदर्शन करणारी एक रचना केली. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गी सोडू नको. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. आल्या अतिथ्या मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको. कवी मोरोपंत हेही अहिल्याबाईंच्या काळातले. अहिल्याबाईंच्या कर्मयोगाची कीर्ती ऐकून ते त्यांच्या दर्शनाला आले. त्यांनी आपल्या समर्थ वाणीने अहिल्याबाईंचे वर्णन केले. श्री हरिभक्त देवी अहिल्ये वराधरा भूषा. श्री हरिभक्त देवी अहिल्ये वराधरा भूषा. पूषा तुझ साधू म्हणे, ख्याता तुझ समन बाण तनु भूषा. अहिल्याबाईंनी या थोर साहित्यिकांचा यथायोग्य सत्कार केला. अहिल्याबाईंचे भौगोलिक ज्ञान खरेच वाखाणण्याजोगे होते. संपूर्ण हिंदुस्थानचा नकाशा नजरेसमोर ठेवून त्या विविध तीर्थस्थळांना भेट देणाऱ्या यात्रेकरूंचा मार्ग समजून घेत त्यांना येणाऱ्या अडचणींचा बारीक विचार करून त्याप्रमाणे यात्रेकरूंना आवश्यक असलेल्या कायमस्वरूपी सोयी करत. उन्मत्त आक्रमणांनी जी पावन देवालय उद्ध्वस्त केली ती अहिल्याबाईंनी पुनश्च बांधली. त्यांचा भारतीय मनाचाही चांगला अभ्यास होता. सांस्कृतिक केंद्रे म्हणून देवालयांचे त्यांना विशेष महत्त्व वाटत असे. देवदर्शनाच्या निमित्तानं माणसं घराबाहेर पडून त्यांची एकजूट होऊ शकते हे त्या जाणून होत्या. अहिल्याबाईंची वृत्ती आक्रमक नव्हती, मात्र कोणी आक्रमण केले तर त्याच्या विरुद्ध युद्ध केलंच पाहिजे या मताच्या त्या होत्या. स्त्रीधनाला हात लावणं अहिल्याबाईंना अजिबात पसंत नव्हतं. शिंदे होळकर यांच्यात दुही पडली तर मराठ्यांचे ऐक्य नष्ट होऊन ते कमकुवत होते हे अहिल्याबाईंचं स्पष्ट मत होतं. यावरूनच त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. त्यांना महादजी शिंद्यांबद्दल आदर होता. त्या त्यांना आपले बंधू मानत. पण तुकोजींनी मात्र महादजी विरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्यात तुकोजीस पराभूत झाले. त्यावेळी अहिल्यादेवींनी तुकोजींची चांगलीच कान उघडणी केली. अहिल्याबाईंनी केलेले समाजकार्य पाहून मन आदरानं भरून जातं. त्यांनी व्यापाऱ्यांनी सुविधा दिल्या, कामगारांना उद्योग दिले, कलाकारांना राजाश्रय दिला, स्त्रियांना शिक्षण दिलं, त्यांना शस्त्रास्त्र चालवण्यालाही शिकवलं, सर्वांसाठी ग्रंथालयाची व्यवस्था केली, विधवांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला. अहिल्याबाईंनी जात धर्म असा भेद कधीही केला नाही. आपल्या मुलीचा आंतरजातीय विवाह केला, हुंडा पद्धतीचं उच्चाटन केलं, अनाथ अपंगांचं पुनर्वसन केलं. अशा या लोकमातेला लाख लाख प्रणाम. वा, अतिशय सुंदर. म्हणजे जसं या लेखाचं नावच आहे ना की अहिल्याबाई एक जाज्वल्य आदर्श. म्हणजे त्या तितक्याच धार्मिकही होत्या, तितकीच समाजाबद्दल त्यांना ओढही होती. आणि जिथे लढायला पाहिजे तिथे त्या ठामपणे उभ्याही राहिल्या होत्या लढायला. तर असं एक संपूर्ण परिपूर्ण असं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं आणि अतिशय सुंदर शब्दांमध्ये तुम्ही ते मांडलत. आणि मला असं वाटतंय की आपण नेहमीच आचार्य 90 FM वरती वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आणि आपल्याला आपले श्रोते ऐकतच असतात. पण आज आपण या सुद्धा कार्यक्रमाचा एक भाग झालो आणि आपल्या मार्फत आपण लोकांपर्यंत सुद्धा पोहोचलोय. आणि तुम्ही सुद्धा खूप छान शब्दांमध्ये ते त्यांचं वर्णन सांगितलं किंवा त्यांचं व्यक्तिमत्व एक सगळ्यात चित्र जे आहे ते डोळ्यासमोर उभं केलं. त्यामुळे तुमचे मी पुन्हा पुन्हा आभार मानेन. आणि श्रोते हो, आपला हा जो एक विशेष कार्यक्रम आहे अहिल्याबाई होळकरांविषयीच्या आम्ही बऱ्याच गोष्टी किंवा अशा अनेक गोष्टी ज्याविषयी आपल्याला माहित नाहीयेत अशा गोष्टींचाही उलगडा आम्ही तुमच्या समोर करतोय. तर हा आमचा विशेष कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आचार्य 90 FM ला सोशल मीडियावरती फॉलो करा, युट्यूबवरती सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमच्या या कार्यक्रमाविषयीच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. मी आरजे कोमल, आरजे तेजस्विनी यांच्यासोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य